आपण यापूर्वी बघितलेलं आहे की प्रोडक्ट कसा नवीन यात ॲड करायचा. आज आपण दुसरा ऑप्शन याच्यामध्ये बघूया की ह्या प्रोडक्टचा आपण परचेज करणार आहोत एखाद्या नवीन सप्लायरकडून. तर ते कसं करणार? तर सप्लायरसाठी मला जायला लागेल परचेज साईड बार मेनूच्या परचेज ऑप्शनमध्ये. परचेजवरती जेव्हा मी क्लिक करतो त्यामध्ये मला दुसरा ऑप्शन दिसतो, तो म्हणजे सप्लायर. सप्लायरवर मी जेव्हा क्लिक केलं की तुम्हाला ऑलरेडी एक तुमचा सप्लायर ह्यात ॲड आहे, तो तुम्ही यूज करू शकता. किंवा नवीन सप्लायर ॲड करायचा असेल तर तुम्हाला राईट हँड साईडला टॉपला ब्ल्यू बटन दिसतंय, प्लस दिसतंय, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक डॅशबोर्ड ओपन होतो, सॉरी पॉपअप ओपन होतोय. त्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे. इथं सप्लायर ऑटो कोड तो जनरेट करतो. नाव तुम्हाला घालायचं आहे. नाव समजा याचं नाव आहे आदित्य. ओके, आदित्य एंटरप्राइजेस. ओके, हे त्यांचं नाव आहे. मग हा होलसेलर आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, हा मॅन्युफॅक्चरर आहे. समजा हे काही असेल, जे तुमचं प्रोडक्ट काय आहे, तुमचा सप्लायर काय करतो त्याच्यावरती डिपेंड करतो. तुम्हाला ह्याच्यातून क्रेडिट मिळतं का, उधारी मिळते का, तर हा 7 दिवस उधारी देतो. याचा GST नंबर हा आहे. मी हे सगळे डमी टाकतोय, तुम्ही एक्झॅक्ट टाका बरं का. मग त्याचा ॲड्रेस मी हा टाकला, जो काय असेल तो. तिथं कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे? तिथं कॉन्टॅक्ट पर्सन आहे समजा सचिन पाटील. ओके, मी त्याचं नाव टाकलं सचिन पाटील. यांच्याशी आमचं कम्युनिकेशन होतं आहे. त्याचा नंबर हा आहे आणि त्याचा ईमेल sachin@gmail.com आहे. ठीक आहे. आणि त्यांचे बँकिंग डिटेल्स मी टाकले. त्यांचे बँक नेम काय आहे वगैरे टाकण्याऐवजी IFSC कोड टाईप करा, जसं की HDFC00 मी इथं टाईप केलं. तर हा चुकीचा होतोय. आपण हा अस्तित्वातच नसणार आहे, त्यामुळं हा ओके चलो मिळालं. हे HDFC टाकलं. चेन्नईचा अकाउंट आहे त्यांचं. ठीक आहे. हे बँक अकाउंट नंबर आहे, सॉरी अकाउंट होल्डर नेम आदित्य एंटरप्राइजेस. अकाउंट नंबर आहे त्यांचा समजा हा. करंट अकाउंट आहे आणि ओपनिंग बॅलन्स त्यांच्याशी काही देणं घेणं झालेलं नाही, झिरोच आहे. मी क्रिएट केला सप्लायर. दॅट्स इट. हा झाला तुमचा नवीन सप्लायर ॲड, आदित्य एंटरप्राइजेस.